बच्चू कडू आपल्या मूळ गावी बेलोरा इथून ट्रॅक्टरवरून नागपूरसाठी रवाना झाले। बेलोरा या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चाला बच्चू कडूंना पाठिंबा देण्यात येतोय। यावेळेला बच्चू कडूंवरती जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। बेलोरावरून सगळे ट्रॅक्टर नागपूरच्या दिशेने कूच करतायत। आज पहिला मुक्काम वर्ध्यामध्ये होणार आहे। उद्या 28 तारखेला बच्चू कडू यांचा कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे। तर बच्चू कडू यांच्या मागण्या रास्त असल्यामुळे त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। यानंतर बच्चू कडूंनी फोनवरून संवाद साधत हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले। आपण दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला। आता काँग्रेसनं देखील मोर्चामध्ये थेट सहभागी व्हायला पाहिजे असं आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे। बच्चू कडू जी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती। यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे। त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत। या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत।